चुलीकडनं चरतर असो आवाज येता ना, म्हणजे काहीतरी आज चुलीकडे बनता या नक्कीच असा. मी येऊच्या अगोदर आई घावण्याचो ताटच मांडून ठेवला आणि असो आवाज कोणाक कोणाक आवडता त्यांनी माका कमेंट करून नक्की सांगा. असो आवाज ऐकल्या ऐकल्या माझ्या पोटात तर भूकच उठाक लागली. कधी एकदा घावणे खाते असा झालेला. घावणे तर करूनच झाले पण माका गरम गरम घावणं होय होतो. एवढे सारे घावणे तर बनवूनच झाले. घावणे खाऊ जरी सोपे असले तरी ते करू कठीणच असतं. जर व्यवस्थित नाही आले तर घावणे करताना वैताग येतात. ते करणाऱ्याकच माहिती असतंच. घावणे आणि फुटी चाय यांची दोघांची मैत्री किती भारी आहे. जेणे जेणे खाल्याने त्यांका माहितीच असा. पटकन इले गॅसवर गॅस चालू केलं आणि लायटर मारले. तशी गॅसची आग पेटली. आग पेटली तशी गॅसवर चाय अगोदर केलीच होती तशी तापत ठेवली. फुटी चाय आणि घावण्याची मैत्री जेणे जेणे खाल्याने त्यांकाच माहिती असा किती भारी लागतात फुटी चाय मधनं घावणं. तसेच घावणे बाहेर घेऊन इले तोंडात तर माझ्या पाणी सुटत होतं. कधी एकदा घावणं खातंय असं वाटत होतं. मी तर घावणं खातंय तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला येवा घावणे खाऊक.